वडूद तालुका सातारा येथे गावच्या परस्पर गायरानात सौर ऊर्जा प्रकल्प चालू केला गेला होता। गावातील सर्व ग्रामस्थ व महिला त्या ठिकाणी जाऊन विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना विनंती करून देखील ते जुमानत नव्हते। त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामसभा आयोजित केली होती। या ग्रामसभेला मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित राहून या ग्रामसभेमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पूर्णतः विरोध दर्शवला आहे असा एकमुखी ग्रामसभेमध्ये ठराव देखील करून घेतलेला आहे। यापूर्वी देखील ग्रामपंचायतीने याच कारणासाठी ग्रामसभा घेतली होती। यावेळी देखील गावाने या प्रकल्पाला विरोध केला होता, तसा ठराव देखील करून घेतला होता। त्याचे कारण यापूर्वी वडूद गावातील गायरान जमीन पुनर्वसित आसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, रेल्वेसाठी, पाटबंधारे विभागासाठी अशी शेकडो एकर जमीन गावाकडून शासनाने हस्तांतरित केली होती। परंतु सध्या मोजकी जमीन शिल्लक राहिलेली आहे। शिल्लक राहिलेल्या जमिनीमध्ये बेरोजगार युवक दुग्ध व्यवसाय करत असल्याने त्या जमिनीमध्ये गुरे राखण्यासाठी जात असतात। परंतु ही जमीन शासनाने जर घेतली तर बेरोजगारी वाढली जाणार आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले जाणार आहे। निवेदनात म्हटले आहे, वडूद गावामध्ये जी मोजकी जमीन गायरानाची राहिली आहे ती राहावी असा ग्रामसभेमध्ये ठराव केलेला आहे। तरी आम्हा सर्व ग्रामस्थांची विनंती आहे की आमच्या गावावर अन्याय होऊ नये आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि जो प्रकल्प आहे तो इतर ठिकाणी हलवण्यात यावा अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे। सौर ऊर्जा योजना हा प्रकल्प सध्या वडूद गावामध्ये सुरू झालेला आहे आणि हा प्रकल्प गावासाठी किंवा ग्रामस्थांसाठी त्रासदायक आहे। हा प्रकल्प गावात होऊ नये याकरिता ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या मागणीनुसार आज या ठिकाणी ग्रामसभा आयोजित केली होती। या ग्रामसभेसाठी ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक माननीय सरपंच मॅडम, उपसरपंच, सर्व कार्यकारिणी सदस्य आणि ग्रामस्थ हजर होते। या सर्वांच्या चर्चेतून असं निष्कर्ष निघत आहे की हा प्रकल्प गावासाठी नको आहे आणि यापूर्वी गावाची जी गायरानाची किंवा सरकारी जागा होती ती आसगाव प्रकल्प, रेल्वे प्रोजेक्टसाठी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी गेलेली आहे जागा आणि उर्वरित जागा ही गावातील जनावरं चारण्यासाठी राहावी असा ठराव ग्रामसभेने मंजूर केले। तरीसुद्धा हा प्रकल्प जर यापुढे चालू राहिल्यास ग्रामस्थ त्यासाठी तीव्र आंदोलन करून वेळप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालय किंवा इतर शासकीय कार्यालयाला टाळं ठोकणार आहेत आणि तीव्र उपोषण करण्यात आहे असं ग्रामस्थांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे। याच्या प्रति माननीय जिल्हाधिकारी महोदय सातारा, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, माननीय सातारा पोलीस स्टेशन सातारा आणि माननीय तहसीलदार साहेब सातारा यांनी देण्याचं ठरलेलं आहे। धन्यवाद। ग्रामस्थांनी आज एकमुखाने या सभेमध्ये घेतलेला आहे आणि त्या ठरावाच्या अंमलबजावणी करण्यासाठी पत्रव्यवहार करण्याचं सर्वांमध्ये ठरलेलं आहे। वडूद गावामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचं काम गावामध्ये चालू असताना ते काम बंद करून आज वडूद ग्रामस्थांच्या वतीनं विशेष ग्रामसभा आज मातोबा मंदिरामध्ये आयोजित केलेली होती। त्या ग्रामसभेला या ठिकाणी उपस्थित असलेले सरपंच आणि सर्व बॉडी आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे। गेल्या ग्रामसभेचा आम्ही एक ठराव जिल्हा परिषद असेल, कलेक्टर असेल यांना आम्ही की हा प्रकल्प आमच्या गावामध्ये नको म्हणून असा ठराव करून त्या ठिकाणी आम्ही दोन्ही कलेक्टर ऑफिस असेल सीओनला आम्ही दिला होता। त्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी थोडीफार उडवाउडवीची उत्तरं दिली गेली आणि हा प्रकल्प हा त्यांनी 1 रुपया भाडे तत्वावर असा आम्हाला GR पाठवलेला होता। या GRला वडूद ग्रामस्थांनी सगळ्यांनी मिळून विरोध करून तो ग्रामपंचायतीचा ठराव त्या ठिकाणी पाठवला असताना काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला असेल, ग्रामस्थांना असेल न कळवता ती मोजणी करून ते गायरान मुळातच 36 एकर शिल्लक होतं। त्या 36 एकरमधलं 24 एकर वडूद गावाला कुठलीही कल्पना न देता त्यांनी MSCBला वर्ग करून त्या ठिकाणी तो प्रकल्प जबरदस्तीनं त्या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि तो चालू असताना या ठिकाणी गावातील ग्रामस्थांनी तो 2 दिवसापूर्वी तिथं जाऊन बंद करून, कारण मुळातच आपल्या वडूद गावाची जमीन ही पुनर्वसित आसगावला त्या ठिकाणी दिली गेलेली होती। त्यानंतर भारत फोर्स कंपनी असेल त्या कंपनीला त्या ठिकाणी जमीन आपण दिलेली होती। त्यानंतर रेल्वे स्टेशन असेल, धोनचा कनेरचा कॅनल या दोन्ही एवढी जमीन वडूद गावाच्या वतीनं शासनाला गेलेली असताना परत एकदा शासनाच्या वतीनं कुठेतरी वडूद गावावर अन्यायाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी सौर प्रकल्पाला जबरदस्ती 24 एकर जमीन या ठिकाणी MSCBला वर्ग करून या ठिकाणी वडूद गावावर अन्याय केलेला आहे। मुळातच 36 एकरमधली जर 24 एकर गेली तर मुळात वडूद गावासाठी जमीनच गायरानच उपलब्ध राहत नाही। कारण भविष्यात जर आता आपण बघतोय की तरुण वर्ग कुठेही नोकरी मिळत नसताना कुठेतरी गुरांच्या माध्यमातून एक नवीन प्रकल्प चालू करत असताना जर गुरांनाच त्या ठिकाणी
चारायला जर गायरानच उपलब्ध झालं नाही तर भविष्यात ती गोरं असतील, जनावरं असतील, भविष्यात आम्हाला त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला नेऊन चारावी लागतील, अशी परिस्थिती गावात उपलब्ध होऊ शकते. म्हणून आमची शासनाला एक विनंती आहे की कृपया हा प्रकल्प चांगला आहे तर तो तुम्ही आपल्याला दुसऱ्या गावामध्ये नेऊन कुठंही करावा, पण वडूदला जर गायरान शिल्लक नसेल तर जबरदस्ती हा प्रकल्प वडूदच्या ग्रामस्थांच्या माथी मारू नका, अशी ग्रामपंचायतीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि हा प्रकल्प वडूदात करू नका, आम्ही होऊन देणार नाही, ही ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्हाला सूचना करतो. ही ग्रामसभा घेऊन आम्ही हा प्रकल्प वडूद गावाला नको म्हणून आम्ही तसा ग्रामसभेचा ठराव घेऊन, तो ठराव कलेक्टर ऑफिस असेल, CO, जिल्हा परिषदेचे CO असतील, सातारा पोलीस स्टेशन असेल, सातारा तहसीलदार कार्यालय असेल, या सगळ्यांना आजच्या झालेल्या ह्या ग्रामसभेत सुरुवातीला 1 रुपया ग्रामपंचायतीच्या खात्यात 5 लाख रुपये विषय घ्या, हे आम्हाला पोलीस स्टेशन काय म्हणते, अमान्य आहे ना, पत्र सरकारी जमिनीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प काम चालू आहे. ते काम चालू असताना गावाला त्या विश्वासात घेतलेलं नाही, मोजणी होताना गावाला कळवलं नाही, लगतदारांना कुठल्याही प्रकारचं नोटीस दिलेलं नाही. हा प्रोजेक्ट संपूर्ण रिटून सगळा गपचूप सगळा काम चालू आहे. गावातल्या 82 एकर आत जागा आहे, त्या 82 एकरला जाण्यासाठी रस्ते वगैरे कुठेही सोडलेले नाही. अगोदरच गावाची रेल्वेसाठी आसगाव पुनर्वसनासाठी जागा केलेली आहे, कॅनलसाठी जागा केलेली आहे. मुळातच गावाला जागा कमी असताना हा प्रोजेक्ट वडूदमध्ये आम्हाला नको. आणि हा संपूर्ण ही ग्रामसभा आता बोलवली, ही ग्रामसभा या सौर ऊर्जा प्रकल्पाला पूर्ण हा इथं वडूदमध्ये होऊ नये म्हणून ठराव मंजूर करत आहे. आणि सर्व ग्रामस्थ तो ठराव एकमतानं मंजूर करत की हा ठराव म्हणजे हा सौर प्रकल्प वडूदमध्ये होऊ नये. कलेक्टर ऑफिस पाशी आम्ही पावसाळ्यात गुरं कलेक्टरना पाळायची आमची. आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.